आता सगळे भारतीय जनता पार्टी आणि सगळे युवा स्वाभिमान परिवारचे जेवढेही लोक या मंचावर उभे आहेत आणि ज्यांच्याकरिता मी दरवर्षी इथे येते, दरवर्षीच येते ना बाबा, जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून येते. सगळे अर्धे नणंदबाईच आहे माझ्या इथे, नणंद आहे, कोणी जाऊ आहे, कोणी बहिणी आहे. आणि मागच्या वर्षी मला आठवते रवी भाऊचा प्रचार सुरू होता आणि मी इथे आली होती आणि खूप इमोशनल होती मी की माझा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर रवीजींचं मतदान होता. पण या परिसराचं आणि या परिसराच्या मतदारांचं मी आज या देवीचे मंचावरनं सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार मानते की या पूर्ण क्षेत्राने, पूर्ण एरियानी, पूर्ण परिसराने वन साइड जाऊन रवीजींना आणि भगवा, ज्या भगवेचा पराभव 2024 मध्ये लोकसभा मध्ये झालं त्याच्यानंतर या क्षेत्राने आणि रवीजींच्या मतदारसंघाने 80,000ची लीड देऊन माझ्या मनात परत तो ऊर्जा निर्माण केली की भगवा कभी गिर नहीं सकता और भगवा कभी झुक नहीं सकता. जय भवानी, जय शिवाजीचा नारा लावून ज्या रक्तात भगवा घेऊन आम्ही इथपर्यंत काम करताय. काही लोक कमेंट करत असताना, काय तुषार भूषण, काही लोक कमेंट करतात क्या गरबानी नाच रहे, नाचतात. त्यांना एवढीच सांगून देते मी, ज्यांना या सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करणं प्रॉब्लेम असेल त्यांनी पाकिस्तान चालले गेले पाहिजे. हिंदुस्तान में रहना है, जय श्री राम बोलना पड़ेगा, बोलना भी पड़ेगा. नवरात्र भी मनाएंगे, दिवाली भी मनाएंगे. अगर किसी को याद करना है तो कल हिंदुस्तान और पाकिस्तान का मैच याद रखना. दो मारा है, तिलक लग गया. ऐसे ना, ऐसे कर रहे थे ना, ऐसा कर दिया. हाँ, अभी वो बाकी मैं नहीं कर सकती. आणि राजा भाऊ जोड़े उम्मीदवार कॉर्पोरेशन मध्ये है, देखो केंद्र में भी मोदी जी हैं, राज्य में भी हमारे देवा भाऊ हैं, भारतीय जनता पार्टी और बंडेरा मतदार संघ में रवि जी है, और बाकी शहर में भी तो मेरे रहेंगे. विधानसभा ने कमाल करके दिखाया. राजकमल सबको याद था ना, राजकमल अपवित्र हो गया था, उसको पवित्र गुलाल से मैंने विधानसभा के बाद किया है. तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही रवीजींना नेहमी आशीर्वाद दिलेला आहे. त्या लोकांची, तुमच्या सगळ्यांची लोकांची मी ऋणी राहीन. आणि राजाभाऊ तुमचे आणि पूर्ण मित्र परिवार ज्यांनी हे कार्यक्रम दरवर्षी याच पद्धतीने आयोजित करतात, यांच्या मनापासून कौतुक करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या मारून यांचे अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. नाही तर आपण घरी सांची केलं ना, 50 लोकांना बोलवत आणि 6 महिने तयारी चालते. एवढं मोठं आयोजन करणं, एवढं मोठं लोकांना एक ठिकाणी आणणं हीच आपली संस्कृती आहे. सगळ्यांना मनापासून जितनी भी दुर्गा देवी यहाँ पे खड़ी है, कुछ भी करना, कुछ भी जिंदगी में करना, सिर्फ लव जिहाद का शिकार मत बनना. कुछ भी करो लड़की लोग, तुम काम करो, पैसे कमाओ, पैर पे खड़े हो, एजुकेशन लो, अपने आप को स्टैंड करो, पर इन लोगों की शिकार मत बनना. बस इतना ही मैं आप लोगों को कहूंगी. अरे जिस धर्म ने हमको जन्म दिया, जिस धर्म ने हमें नाम दिया, उस धर्म के लिए आखिरी सांस भी अगर अपनी चलेगी तो वो धर्म और विचार को छोड़ना नहीं. बस मी एवढंच तुम्हाला मुलींना सांगन. कारण की काले काही मंडपामध्ये जेव्हा पकडण्यात आले ते बाहेरचे पोट्टे पकडण्यात आले. तर मी तुम्हाला सगळ्या मुलींना एवढंच सांगन, मग आई वडील रडताना आमच्याकडे येतात आणि आम्हाला पकडून त्या मुलीला पोलीस स्टेशन पर्यंत आणावं लागते. आमची संस्कृती, आमचं डोक्यावर लावलेला तिळक हा शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहिला पाहिजे. त्याकरिता मी फक्त सगळे मुलींना, लहान मुलींना मी मनापासून शुभेच्छा दे आणि अंबेदेवीला एवढंच प्रार्थना करेन की तुमचं भविष्य सगळ्याचं चांगलं हो. अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना करताना आपले राजाभाऊला आणि मित्र परिवार, आमचे चांडक काका आणि सगळे काकांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते. सुधीर भाऊ तुमचेही धन्यवाद.